अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड येथे श्री बागाजी महाराज यांची यात्रा पार पडली। या यात्रेला एकादशीपासून सुरुवात होते। महाशिवरात्रीला कवडधारी यांचे आगमन गावात होते आणि देवाचे ढोलाच्या गजरात मिरवणूक काढली जाते। यानंतर श्री बागाजी महाराज यांचे कपिलेश्वर येथून आणलेल्या जलाने जलाभिषेक केला जातो। महाशिवरात्रीनंतर श्री बागाजी महाराज प्रांगणात गावातील लहान मुलांची मंदिरापुढे लोटांगणे घालण्याची शेकडो वर्षे जुनी परंपरा पार पडते। पंचक्रोशीतील भक्तगण गावात लोटांगण घालतात। गावकरी या लोटांगण घालणाऱ्या मुलांवर पाण्याचा मारा करतात। लहान मुलांवरील सर्व संकट दूर करण्यासाठी ही लोटांगण घालण्याची परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे। त्याचप्रमाणे श्री बागाजी महाराज यांची रथ यात्रा सुद्धा काढली जाते। श्री बागाजी महाराज यांची मूर्ती रथात बसून गावकरी हा रथ ओढत मिरवणूक काढतात। नमस्कार, मी रुईखेड येथील ग्रामस्थ आशिष झापे। आमच्या रुईखेड नगरीमध्ये श्री बागाजी महाराज यात्रेचा भव्य दिव्य असा कार्यक्रम 3 दिवसाचा सुरू असतो। फार पुरातन मंदिर हे बागाजी महाराज आमच्या नगरीमध्ये आहे। एकादशीचा कार्यक्रम आपल्या सुरुवात होते आणि कावडधारी कपिलेश्वर येथून पाणी घेऊन येतात आणि नगर प्रदक्षिणा होते। प्रदक्षिणा झाल्यानंतर संध्याकाळी जलाभिषेक होतो। नंतर बागाजी महाराज यांचं लग्न लागते। दुसऱ्या दिवशी सकाळी बालगोपाल यांचं इथं लोटांगण होते आणि दुपारी युवकांचं सुद्धा पूर्ण नगरमध्ये लोटांगणाचा कार्यक्रम हा होत असतो। तदनंतर संध्याकाळी दशावताराचा कार्यक्रम असतो। दशावताराचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री बागाजी महाराजांची मूर्ती भव्य दिव्य असा लाकडी रथावर स्थापना होऊन पूर्ण गावामध्ये रथाची माणसाच्या सहाय्याने रथ ओढला जातो आणि त्याची मनोभावे सर्व गावकरी हे करत पूजा अर्चा करत असतात आणि तदनंतर काल्याचा कार्यक्रम असतो। काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भव्य दिव्य असं महाप्रसादाचं वितरण इथं होत असते आणि अशा प्रकारे हा सुंदर भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या नगरीमध्ये सुरू असतो। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती अकोला।